नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 4. कर्म ब्रह्मार्पण योग. कर्मयोगाची परंपरा. ओव्या आहेत 16 ते 18 आणि गीतेचा श्लोक आहे 1. ज्ञानदेवाने 4थ्या अध्यायाला लहानशी प्रस्तावना लिहिली. त्यात गीतेची थोरवी व अर्जुनाच्या भाग्याचे वर्णन केले. आता पालढाळ न लावता मूळ कथेकडे वळतो असे सांगून श्रीकृष्ण वाणीचे स्पष्टीकरण करण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे. श्लोक 1. श्री भगवान उवाच. इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत. श्रीकृष्ण म्हणाले, हा अक्षय योग मी पूर्वी सूर्याला सांगितला, सूर्याने मनूला सांगितला आणि मनूने इक्ष्वाकुला सांगितलं. मग देव म्हणे, अगा पंडुसुता, हाची योगू आम्ही विवस्वता कथिला परिते वार्ता बहुता दिवसांची. मग देव म्हणाले, अरे अर्जुना, हाच निष्काम कर्मयोग आम्ही सूर्याला सांगितला, परंतु ती गोष्ट फार दिवसांची आहे. मग तेने विवस्वते रवी, हे योगस्थिती आघावी निरूपिली बरवी मनुप्रती. मग त्या विवस्वान सूर्याने या योगाची संपूर्ण माहिती वैवस्वत मनुला उत्तम प्रकारे सांगितली. मग तेने विवस्वते रवी, हे योगस्थिती आघावी निरूपिली बरवी मनुप्रती. वैवस्वत मनुने याचे स्वतः आचरण केले आणि मग आपला मुलगा जो इक्ष्वाकू त्याला त्याचा उपदेश केला. अशी ही परंपरा मुळापासून चालत आलेली आहे. गीतेचा 4था अध्याय एकदम भगवंतांच्या वचनांनी सुरू झालेला आहे. त्याला पार्श्वभूमी म्हणून संजयाची प्रस्तावना किंवा अर्जुनाचा प्रश्न मुळामध्ये नाही. 3ऱ्या अध्यायात भगवंतांनी कर्मयोगाची प्रस्तावना केली. आता 4थ्या अध्यायात कर्मयोगाच्या साधनांचा विचार सुरू करायचा आहे. पण तत्पूर्वी भगवंतांनी कर्मयोग पंथाची परंपरा सांगितलेली आहे. आस्थिता जनकादय असे म्हणून भगवंतांनी 3ऱ्या अध्यायात ही परंपरा पूर्वीपासून अस्तित्वात होती असं सांगितलं होतं. पण तरीही प्रत्येक अभ्यासकाला पंथाची परंपरा जाणून घ्यायची जिज्ञासाही असते. तसेच आपण युद्ध करावे म्हणून श्रीकृष्ण आपल्याला हा काहीतरी नवीनच उपदेश करून कर्म करायला भाग पाडत आहेत असेही अर्जुनाला वाटण्याची शक्यता होती. त्यामुळे त्या दृष्टिकोनातूनही अर्जुनाला हा कर्मयोग मार्ग पूर्वीपासून अस्तित्वात होता हे कळणं महत्वाचं होतं. सूर्यवंशाची उत्पत्ती सूर्यापासून झाली. 12 आदित्यांपैकी पहिला आदित्य जो विवस्वत, त्याला भगवंतांनी कर्मयोगाचा उपदेश केला. विवस्वानाने आपला पुत्र सत्यव्रत मनुला केला व मनुने आपला पुत्र इक्ष्वाकू याला कर्मयोगाचा उपदेश केला. भगवंतांनी या योगाला अव्यय म्हणजे त्रिकाला बाधित असलेला असा हा योग आहे असं म्हटलेलं आहे. ज्ञानदेवाने याचा अर्थ आपल्या टीकेत दिलेला नाही. 3ऱ्या अध्यायात लोकेस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ असे म्हणून भगवंतांनी आपल्या देवत्वाकडे संकेत केलेला होता. आता या अध्यायात हा उपदेश इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहम अव्ययम म्हणजे आपण विवस्वान सूर्याला हा उपदेश केला असं म्हटलेलं आहे व आपल्या देवत्वाकडे पुन्हा एकदा संकेत केलेला आहे. इक्ष्वाकू कुलात ही परंपरा किती वर्ष चालू होती हे समजण्यास मार्ग नाही. पण गीतेतच जनकाचे उदाहरण दिलेले आहे. त्यावरून ती मिथिलेच्या राजवंशात जनकापर्यंत चालू होती असं दिसतं. इक्ष्वाकूचा दुसरा पुत्र निमी, त्याच्यापासून मिथिलेच्या राजवंशाचा प्रारंभ होतो. अर्थातच इक्ष्वाकूने निमीलाही कर्मयोगाचा उपदेश केला असला पाहिजे. पुढे निमीने आपला पुत्र मिथिलेच्या जनकाला हा उपदेश केला. याच जनकाच्या राजवंशात 12-15 पिढ्यांच्या नंतर दैवरात जनक झाला. हा याज्ञवल्क्यांचा समकालीन असून ब्रह्मवेत्ता व कर्मयोगी होता. याच जनकाचा उल्लेख गीतेत 3ऱ्या अध्यायात आलेला आहे. विवस्वानापासून याची साधारण 17वी-18वी पिढी येते. म्हणजे विवस्वानापासून चालत आलेली ही कर्मयोगाची परंपरा सुमारे 20 पिढ्यांपर्यंत चालू होती. ज्ञानदेवाने यात श्लोकाचा सरळ अनुवाद केलेला आहे. पण त्यात एक महत्वाची भरही घातलेली आहे. विवस्वानाकडून मनूने या कर्मयोग मार्गाची दीक्षा घेतली. मनूने आपण अनुष्ठिली मग इक्ष्वाकुवा उपदेशिली. स्वतः त्याचे आचरण करून मनून मग इक्ष्वाकुला त्याचा उपदेश केला.
जो मनुष्य स्वतः आचरणात आणून मग त्या गोष्टीचा जर दुसऱ्याला उपदेश करत असेल तर त्याचा परिणाम अधिक होतो. नाहीतर ती गोष्ट उंटावर बसून शेळ्या हाकलण्यासारखं होतं. पुढे खूप कालावधी लोटल्यावर ही परंपरा नष्ट झाली. तीच श्रीकृष्ण पुनरुज्जीवित करत आहेत असे श्रीकृष्णाने सांगितले आहे. तो भाग आपण उद्या पाहू.